उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिल्याचं एक मेल करण्यात आला. त्यामध्ये 2 बुलढाण्यातले आरोपी पकडण्यात आलेले आहेत. कसं पाहताय आणि ते संभाजी भिडे यांची कार्यकर्ता. आता मी पण टीव्हीवर बघितलं की वायर आणि शिंगणे या दोघांनी मेल करून एकनाथ शिंदे साहेबांच्या गाडीत बॉम्ब टाकून उडवण्याचा धमकी त्या ठिकाणी दिली. या मला वाटतं या सगळ्या पोकळ धमक्या आहेत. यांची काही एवढी अवकात नाही आहे की असं ते काही करू शकतील. आणि पोलिसांनी जर ही माहिती मला दिली असती तर मी त्यांची व्यवस्था केली असती. पोलिसांचं कामही पडलं नसतं. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर आज राज्य करून राहिले आहेत. अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या चाहत्या आहेत आणि त्याच्यामुळे एक राज्याचा असा मुख्यमंत्री ज्यांनी इतकं चांगलं काम केलं त्याला धमकी देणं किंवा त्यांना उडवण्याचं कट कारस्थान करणं हे तर आमच्या सारखेच कार्यकर्ते उड्या लोकांना उधळून लावतील. राज्यातील विविध आमदारांना धमकीची पत्र येऊन आली. हो, धमक्यांचे पत्र आमच्या पण घरी येऊन रात्री आम्ही मुंबईला असताना गाडी उडून द्यायचा मागच्या काळात प्रयत्न झाला. पोलिसांना आरोपी सापडले नाही. आताही शोधतात मालेना धमकीचे पत्र त्या ठिकाणी आले आहेत. मलाही अनेक धमकीचे पत्र आलेत पण धमकी देणारे नाव पण लिहित नाही ना खाली. मोबाईलवर नंबर टाकत नाही. मला ज्याने काय घरी केलं किंवा धमकीचे पत्र दिले त्याच्या मायादूत पाहिलं त्याने जरा नंबर पत्र टाकायचा असता. मग बघितलं असता मी घरी जाऊन काय हिशोब करायचा. यांनी जे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये 900 कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर केले. त्याची फडणवीस साहेबांनी चौकशी सुरू केली. आता हे मी बातमी आपल्याकडनं ऐकतो. शेवटी मुख्यमंत्री जे करतात तो प्रशासनाचा भाग आहे. पण केवळ मुख्यमंत्र्यांनी केली म्हणून चौकशी करत असतील असं काही मला वाटत नाही. त्याच्यामध्ये आता किरीट समय पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशी येऊ द्या ना, त्याला काय फरक पडतं. पण असं काय होणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी कोणताही चुकीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतलेला नाही की ज्याची चौकशी झाली पाहिजे किंवा चौकशी करावी म्हणून. त्यांनी जे निर्णय घेतले जनहिताचे निर्णय घेतले, लोकहिताचे निर्णय घेतले. छावा चित्रपटावरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. अशी म्हणते की व्यवस्थेच्या अभावामुळे हजारो लोकांचे मृतदेह जेसीबीने उचलले जातात. त्यावेळेला कोणी रोष व्यक्त करत नाही. मात्र 500 वर्षापूर्वीच्या काल्पनिक इतिहासावर लोक आता रोष व्यक्त करताना असं वादग्रस्त वक्तव्य केलं. ही कोण सारा नावाची बाई आहे, हिला दर्शिक लाज वाटायला पाहिजे की ज्या वेळेला भारत 600 वर्ष मुघल, निजाम, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, डच यांच्या गुलामगिरीचा सामना करून हजारो महिलांची इज्जत लुटल्या जात होती. हिंदूंची कत्तल चालू होती. त्यावेळेला 2 छत्रपती यांनी या सगळ्यांना थोपवण्याचं काम केलं आणि स्वराज्य निर्माण केलं. त्या बाईला यांच्या पराक्रमाची काय गाथा माहिती आहे आणि या गोष्टी या इतिहासाला ती काल्पनिक मध्ये तिला लाज शरम वाटते का काय तिला? त्या बाईला जो इतिहास आमचा मराठ्यांचा महाराष्ट्रामध्ये आहे त्या इतिहासाला तू काल्पनिक म्हणते, तुला काय माहिती आहे का? आणि अशा निर्लज्ज बायांनी या इतिहासाला बोलू नये. आणि माझं महिलांना आव्हान आहे की जी संभाजीराजांनी लढाई या त्या काळात लढली आणि जो धर्म वाचवला, महिलांची अब्रू वाचवली, अगदी स्वराज्य देखील वाचवलं, अशाचा अपमान करणारी जर महिला असेल तर महिलांनी तिचा थोबा ठेचायला पाहिजे.